म्युच्युअल फंडावर लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड म्हणून एक कन्सेप्ट आहे. अगदी 1 तासामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येतात. ओके. आणि आम्ही काय करतो की ते म्युच्युअल फंड प्लेज करून त्याच्या अगेन्स्टमध्ये जे लोन आहे ते तुम्हाला सहज वापरायला मिळतं आहे ना, मग त्याला वर्किंग कॅपिटलचा बॅकअप म्हणून उभा करतो. हो. म्हणजे जो इमर्जन्सी फंड तुम्हाला आत्तापर्यंत कॅशमध्ये हातात ठेवावा लागत होता तो त्या ठिकाणी असतो. आणि त्याची छान खासियत काय आहे की जर तुम्ही तो वापरताय, कॅश क्रेडिट अकाउंट कसं असतं, जर तुम्ही यूज केला तरच तुम्हाला त्याला इंटरेस्ट पे करायचं आहे. बरोबर. समजा माझी 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे, मला त्याच्यावर एक 20-25 लाखाची क्रेडिट मिळाली, मी अमाऊंट सँक्शन करून ठेवून दिले, त्याला फक्त प्रोसेसिंग चार्ज 1180 रुपये. ओके. हां, कितीही अमाऊंट असू द्या, प्रोसेसिंग कॉस्ट फक्त 1180 रुपये. आता याच्यात गंमत काय की तुमची लिमिट सँक्शन झाली 25 लाखाची. 25 लाखापैकी तुम्ही 25,000 वापरले तर तुम्हाला 25,000वर व्याज लागणार. ओके. लाखाला नियर अराऊंड 800-900 रुपये काहीतरी व्याज आहे. हो. आणि मग तो व्याज भरायचं, EMI नाही. ओके. तुमच्याकडे तुम्ही 25 लाखपैकी समजा 5 लाख रुपये विड्रॉ केले होते, तुमची एखादी सायकल होती जी पेंडिंग होती, पेंडिंग आलं, तुम्ही 2 लाख पे केले, नेक्स्ट डेपासून तुम्हाला 3 लाखावर व्याज लागणार आहे फक्त. बरोबर. हां. तर अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड, ज्याचा विचार एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर, एक्झिस्टिंग उद्योजक ज्यांच्याकडे आता म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आहे, मी प्रत्येकाला रिकमेंड करेल की त्यांनी ते लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड लागला नाही तरी मालूम घेतलं पाहिजे, म्हणजे सँक्शन करून पडू दिलं पाहिजे. हो. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला गरज वाटते ना त्या दिवशी जस्ट एक क्लिक केला, OTP आला, तुमच्या अकाउंटला पैसे, त्याच्याकडे बॅकअप अवेलेबल. हां, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो काही व्यावसायिक आहेत ना, हा दिवसांवार पैसे घेतात की मला 5 लाख पाठव, मी 8 दिवसात पाठवतो, आणि त्याच्या बदल्यामध्ये बरेच काही आर्थिक व्यवहार देखील होतात, पर्सेंटेज असतात, तर व्याज खूप त्याचं द्यायला वाटतं. सो हा जर का पॅटअप तुमच्याकडे असेल तर मला नाही वाटत तुम्हाला पण पुढे हात तसं द्यायची गरज आहे. हा तुमचा हक्काचा इमर्जन्सी फंड आहे. म्हणजे आम्ही आमचे जे सॅलरीड इन्व्हेस्टर आहे ते यांच्याकडे आम्ही 6 महिन्याचा पगार बॅकअप ठेवायचो, पण त्यामुळे अडचण काय व्हायची, बॅकअप ठेवल्यामुळे तो 5-6% अडकून राहायचा. आता माझ्या कोणत्याच इन्व्हेस्टरकडे बॅकअपमध्ये इमर्जन्सी फंड ठेवण्याची गरज पडत नाही, आणि ठेवला तरी अगदी थोडा ठेवतो. आम्ही काय केलं की त्यांचे रेजिस्टिंग इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर लोन मारून ठेवले, कारण तुम्ही तर काढणार नाही, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. हो. तर तिथे जर का 3-4 लाखाचा बॅकअप आहे, सो त्याने तिकडे ती इन्व्हेस्टमेंट 6% का अडकवून ठेवावी. मी माझा रेसचा घोडा आहे, तो टांग्याला का राहतो. मी ते जे लिक्विड फंड होते 5-6 लाख रुपये, ते इक्विटीमध्ये शिफ्ट केल्यामुळे किंवा लॉंग टर्ममध्ये शिफ्ट केल्यामुळे तो सरळ 12% होतायला गेला. 6%चा डायरेक्ट बेनिफिट आहे. बरोबर आहे. या पद्धतीने त्याला वापरतो आम्ही. यारच डायरेक्टली त्याला तिकडे मॅप करता येणार नाही. म्हणजे याच्या गोष्टीचा तुझ्या व्यावसायिकांना नक्कीच फायदा होईल, 100% फायदा होईल.